मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. बिंदू, याचा अर्थ सांग. कसला कसला? मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. सोपं आहे. संकल्प धरावा, संकल्प सोडून द्यावा. अगं बिंदू, पाप संकल्प सोडून द्यावा, कुठलाही संकल्प सोडून देणं असा नाही अर्थ होत त्याचा. बघ, तुला मी एक उदाहरण सांगते. हे जे सारखं सारखं तुझं किचनकडे लक्ष असतं ना, तुझं स्वतःच्या कामाकडे अजिबात लक्ष नसतं, फक्त आणि फक्त खाण्याचे विचार असतात, हे पाप संकल्प सोडून दे, असा ह्याचा अर्थ होतो. गुड मॉर्निंग. अरे सुखी राहा बाळा. आई कुठे? तिला सकाळीच काहीतरी काम होतं, ती लवकर बाहेर गेली आहे. ओके. ब्रेकफास्टला काय? तेजू ओट्स वगैरे खाऊन गेली आहे. तुला ते खायचं असेल तर बघ, नाही तर मग पोहे पण आहेत. ऑफकोर्स पोहे. वा बिंदू. जय, आजकाल तुझ्या चेहऱ्यावर छान मिश्किल स्माइल असते. खूप छान वाटतं बघून, आनंद होतो. आणि तू घरी आल्यावर पूर्वीसारखा कटकट कटकट करत नाहीस. घरातल्या फंक्शन्स मध्ये आवर्जून पुढाकार घेतोस. खूप आनंद होतो रे बघून. पण तुला एक प्रश्न विचारू का रे? विचार. खरं खरं सांगशील ना? तुझ्या आयुष्यात कोणी मुलगी आली आहे ना? काय? असं का विचारतेस? खरं सांग मला, कारण तुझ्यामध्ये आहे ना बदल स्पष्ट दिसतायत. आणि माणसात बदल अशाच वेळेला घडतात. आजी, तुम्ही एकदम बरोबर बोललात. आणि तेजूची अट पण आहेच ना. आणि मला माहितीये, तू तुझ्या भावंडांसाठी काहीही करायला तयार होशील. तू उगाच काही विचार करतेस. नाही रे बाळा, अगदी क्लिअर दिसतंय मला. आणि असलं तर त्यात वाईट काय आहे? चांगलीच गोष्ट आहे ना. आता काय वाचत होतीस तू? संकल्प धरावा, संकल्प सोडून द्यावा. तू चुप गा. सांग ना. उगाच चेष्टा करू नकोस. मी काही प्रेमात बिमात पडलो नाहीये. अरे बेटा, तुझ्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिलेत मी. आणि मी उगाच डायलॉग नाही मारते बर का. आणि मी कधी म्हटलं रे की तू प्रेमात पडलास? जय, हे प्रेम वगैरे आहे ना, हे खूप दूरच्या गोष्टी आहेत. अजून तो पल्ला गाठायला तुला खूप अवकाश आहे. आणि मी म्हणतच नाहीये की तू आत्ता कोणाच्या प्रेमात वगैरे पड. जय, माझं एवढंच म्हणणं आहे की तू कुठल्या तरी व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिक. थोडासा नाही, पूर्णपणे 100% विश्वास. आणि एकदा का तू कोणावर विश्वास ठेवलास ना, की पुढच्या सगळ्या गोष्टी अगदी तुला न कळत सहजपणे घडत जातील. जय, मला माहिती आहे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. तू ज्या सिच्युएशन मधनं गेलायस, ज्या ट्रॉमाला तू सामोरा गेलायस ना, त्यानंतर तुला वाटेल की हे सगळं खूप अवघड आहे. बाळा, पण ते अशक्य नाहीये. तू एकदा प्रयत्न तर करून बघ. येतो मी. अरे पोहे तर खाऊन जा. झालं माझं. आजी, तुम्ही तर जयदादाला डायरेक्ट ट्रेनिंगच देताय. मग काय करू? काहीही करून आहे ना, हा मुलगा संसारात पडायलाच हवा. आणि एकदा का असं झालं ना, की मग बघ, आपलं हे घर आहे ना आनंदाने न्हाऊन निघेल. पण हे मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे, मी फक्त माझ्या जयसाठी म्हणते. हे मेघबाई, हे फिफा संपलाय ना, या त्याच्यानंतर काय बघायचं ना काय समजतच नाही. हा बरोबर आहे.
मी काय बोलतो प्रतीक भाई, तू कधी कधी कामाकडे पण बघ ना. एक्झॅक्टली. ते पण संपवायचं आहे ना. आजकाल तसं पण टीव्ही ऑन करा किंवा फोन, जिकडे तिकडे वाईटच न्यूज आहेत. नक्की बघायचं तरी काय? अरे काय बघायचंय? मला बघा ना. हे मी सर्व करून दाखवू. अरे ए प्रभुदेवाची थर्ड कॉपी, तू थांब ना जरा. Attention everyone, attention everyone. ए अट्रॅक्शन. बोल समायरा, काम आहेत सगळ्यांना. Yeah, sorry. So basically, being the HR manager of this Sakshi Organics, मी आपल्या ऑफिस मध्ये काही एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी स्टार्ट करते. आज बरोबर 4 वाजता मी एक सेशन अरेंज केलंय. इट्स अ टीम बिल्डिंग सेशन. वाव, गुड जॉब समायरा. ऑलवेज. कुणाला इन्व्हाइट केलंय? अवधनकर सरांचं नाव ऐकलं असेल ना, त्यांना. ऑफकोर्स, ही इज वेटरन इन दिस फील्ड. येस ही इज. सो आज ते आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत आणि म्हणजे बऱ्याच टॉपिक्स वरती बोलणार आहेत, जसं की टीम बिल्डिंग, स्ट्रेस हँडलिंग, टास्क मॅनेजमेंट अँड बरंच काही. सो या आय होप आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल, राईट? एव्हरीवन, प्लीज जॉइन दिस सेशन. येस सर. येस सर. अँड ऑफकोर्स यू टू. हो, मी असेनच. ग्रेट इनिशिएटिव्ह. गुड जॉब समायरा, सगळ्यांना फायदा होईल. आकाश, ये. चला. मॅक हा सर, बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग सॉरी, बॉडी बिल्डिंग नाही रे, टीम बिल्डिंग वेगळं असतं ते. ये सांगतो तुला, हे बिल्डिंग हा एक आपला बॉस. गौतम. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस आयडिया? Nice. You're taking creative decisions. Appreciating. Really? OMG, thank you so much. I am trying, you know. बस मला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. That's it. Of course. सगळ्यांची कंपनी सगळे एकत्र मिळून काम करतायत आणि तू चांगलं काहीतरी करशील तर सगळे अप्रिशिएट करणारच. Thank you so much once again. Good afternoon everyone. आज आपल्या ऑफिसमध्ये एक स्पेशल गेस्ट आले, डॉक्टर GS अवधनकर सर. त्यांनी टीम बिल्डिंग, लीडरशिप आणि बिझनेस मॅनेजमेंटवर बरेच सेशन्स घेतले. सो आय होप आपल्याला त्यांच्या एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज मधून बरंच काही शिकायला मिळेल. सो प्लीज वेलकम डॉक्टर GS अवधनकर सर. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हिअर. तुमच्या सगळ्यांचा एन्थुझियाझम बघून मला खूप मस्त वाटलं. आय होप आजचं हे सेशन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि मुख्यत्वे करून तुमच्या माइंडसेटमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणारं ठरेल. मला सांगा, कंपनी यशस्वी बनते ती कशामुळे? मोठ्या बिल्डिंगमुळे, मोठ्या ऑफिसमुळे की मोठ्या इन्व्हेस्टमेंटमुळे? हो सर, मोठी इन्व्हेस्टमेंट. आणखी? सर, मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे नाव. सो गुड मार्केटिंग आणि गुड ॲडव्हर्टायझिंग सर. ओके, बट इज दॅट इनफ? आणखीन? Sir, planning and infrastructure. दॅट इज ऑल्सो राईट, बट दॅट्स नॉट इनफ. कारण यशस्वी कंपनी बनते ती त्यामधल्या माणसांमुळे आणि त्या माणसांच्या एकमेकांच्या विश्वासामुळे टिकते. यशस्वी कंपनी ही चांगल्या टीममुळे बनते आणि चांगली टीम बनते एकमेकांवरच्या विश्वासामुळे. स्किल्स शिकवता येतात, पण ट्रस्ट तो मात्र कमवावाच लागतो.